वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. काल NTA स्टुडंटची OMR आणि त्यांची आन्सर की ही डिक्लेअर केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमधील स्टुडंटची मार्क्स जे आहेत ते मार्क्स व्हेरीफाय केलेले आहेत आणि या मार्क्सनुसार आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रेकॉर्ड ब्रेक निकाल लागलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून जो आहे तर पूर्ण महाराष्ट्रामधून क्षितिज जाधव जो आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा स्टुडंट आहे त्याने 296 मार्क्स मिळवलेले आहेत आणि हा जो स्टुडंट आहे तो 4th मधील स्टुडंट आहे. म्हणजे एवढ्या छोट्या वयामध्ये देखील त्याने ऑल इंडिया रँक मध्ये आपलं स्थान जे आहे ते स्थान पटकावलेलं आहे. 5th आणि 6th ची मुलं देखील या एक्झामसाठी बसत असतात. जवळजवळ 2 लाख मुलं ही एक्झाम देत असतात आणि या 2 ते 2.5 लाख मुलांमधून त्याने 296 मार्क्स मिळून रेकॉर्ड ब्रेक निकाल जो आहे तो रेकॉर्ड ब्रेक निकाल आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला दिलेला आहे. त्यासाठी क्षितिजचे सर्व आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडून मी खूप खूप अभिनंदन करते. काल आलेल्या मार्क्सनुसार आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे टॉपर आहेत म्हणजे 280+ मार्क्स मिळवणारे जे स्टुडंट आहेत ते स्टुडंट आहेत बघा. पहिला स्टुडंट आहे जो 4th मधील असून ऑनलाईन बॅच करत होता. या स्टुडंटनी फाउंडेशन पासून म्हणजे 2nd पासून जे आहे ते सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी आय कॅन मध्ये जॉईन झाला आणि आता त्याचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या सर्वांच्या समोर आहे. क्षितिजला 296 मार्क्स मिळालेले आहेत. मॅथ्स मध्ये 150 आउट ऑफ 150. GK जे आउट ऑफ मार्क्स पाडणं हे फार कठीण असतं तरी देखील क्षितिजने GK मध्ये आउट ऑफ मार्क्स पाडलेले आहेत. 50 आउट ऑफ 50 मार्क्स पाडलेले आहेत. त्याचा टोटल स्कोर जो आहे तो टोटल स्कोर 296 आहे. त्याचबरोबर समर्थ चव्हाण 294 याला देखील मॅथ्स मध्ये आउट ऑफ आहेत. 150 आउट ऑफ 150. IT 50 आउट ऑफ 50. लँग्वेज 48 आणि GK 46 असा त्याचा देखील 294 स्कोर झालेला आहे. समर्थ माने 291. निशांत 291. आदित्य 291. अद्वैत 290. अभिनव 290. ध्रुव 289. अंश 289. स्वरा 288. शिवांशी सावंत 287. यशोधरा 287. आर्यन 287. विहान 286. सोहम गोरे 286. प्रणाली जाधव 286. आर्यन भोसले 285. श्लोक 284. ओम 284. ध्रुवराज 284. अर्णव 283. सिद्धेश 283. अधिराज 282. अद्विता 282. अथर्व 282. तन्मय 281. मयंक 281. अर्णव 280. विराज 280. पार्थ 280. हे आहेत आमचे 6th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत की ज्यांचा आमच्यापर्यंत जे मार्क्स आलेले आहेत ते या एवढ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आलेले आहेत 280+ चे. अजून काही विद्यार्थी जे आहेत काही पालक बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी अजून चेक केलेले नाहीयेत मार्क्स. त्यानुसार त्यांचे मार्क्स आल्याच्या नंतर देखील आम्ही तुम्हाला अपडेट करू की त्यांचे देखील 280+ मार्क्स बरेच जणांची असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुढचे जे आहेत ते पुढचा आमचा 9thचा जो रिझल्ट आहे तो 9thचा रिझल्ट जो आहे तो बघा. रुद्र प्रताप याला 400 आउट ऑफ 382 मार्क्स मिळालेले आहेत. शंभू 378. जय 372. ओम 372.
आकाश 368, निर्भय 362. अशा प्रकारे आम्हाला कालपर्यंत जे मार्क्स मिळालेले आहेत, अगदी आतापर्यंत जे मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत. महाराष्ट्रामधून आतापर्यंतच्या इतिहासामधला लास्ट इयरला देवांश फाळके हा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जो स्टुडंट होता, त्याने 63 वर्षाचा जो इतिहास होता तो इतिहास मोडीत काढून ऑल इंडिया रँक 3 मिळवलेली होती. आता या वर्षीचं जे आमचं स्वप्न होतं की लास्ट इयरला ऑल इंडिया रँक 3 पर्यंत पोहोचलो होतो, तर आम्हाला या वर्षी ऑल इंडिया रँकला किमान आमचे 10 स्टुडंट तरी न्यायचे होते. त्यानुसार जे आहे ते आम्हाला आमच्या स्टुडंटनी छान सहकार्य केलं आणि आमची ही जी स्टुडंट आहेत ते स्टुडंट ऑल इंडिया रँक पर्यंत जाणार आहेत. अगदी ऑल इंडिया रँक 1 नाही आले तरी सुद्धा ऑल इंडिया रँक मध्ये पहिल्या 10 मुलांमध्ये जी आहे ते मुलांमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये आमच्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे स्टुडंट लागणार आहेत. आता आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं स्वप्न हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं स्वप्न ध्येय जे आहे ते जास्तीत जास्त म्हणजे अगदी पहिल्या 50 मध्ये ऑल इंडिया रँकच्या पहिल्या 50 मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलं जी आहेत ते आय कॅन महाराष्ट्रातील असावी, यासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते आता प्रयत्न करत आहेत. तुमच्या जवळपासचे जे हुशार मुलं आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे, अशा तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या ओळखीतल्या लोकांना सांगा की जेणेकरून आमचं नेक्स्ट इयरचं ध्येय जे आहे ते ध्येयापर्यंत आम्ही मुलांना घेऊन जाऊ. आणि आत्तापासून म्हणजे 4th 5th मध्ये असल्यापासून मुलांना आपलं ध्येय ऑल इंडिया रँक आहे हे याची आम्ही जाणीव करून देऊ. जेणेकरून आता तुम्ही पाहत असाल UPSCच्या जी एक्झाम होती, नीटची जी एक्झाम होती, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जे मुलं आहेत ते महाराष्ट्रातील मुलं ऑल इंडिया रँक अगदी पहिल्या 100 पर्यंत नसतात. पण आता हे चित्र जे आहे ते आता बदलायचं आहे आणि आत्तापासून तुमच्या मुलांना ऑल इंडिया रँकची जर तुम्हाला सवय करून द्यायची असेल तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या जो यूट्यूबचा चॅनल आहे त्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त स्टुडंट जे आहेत तर ते आमच्या मार्गदर्शनानुसार जाऊन ऑल इंडिया रँक मिळवतील. आम्ही म्हणजे महाराष्ट्रातील इतर जवळजवळ 100 ते 150 अकॅडमीज असतील की जे सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करून घेतात. तर बऱ्याचशा ज्या अकॅडमीज आमच्या संपर्कामध्ये होत्या किंवा ओळखीच्या होत्या त्यांना आम्ही कालपासून कॉन्टॅक्ट करतो. तर त्यांच्या टॉपरची आम्ही कितीपर्यंत जाईल हे विचारलं होतं. तर त्यांचा टॉपर जास्तीत जास्त 278 किंवा 280 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण अजून तसे 280 पर्यंत सुद्धा अजून गेलेले नाही आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून नंबर 1 निकाल जो आहे तो नंबर 1 रेकॉर्ड ब्रेक निकाल दिलेला आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने. तुम्हाला तुमच्या मुलांना ऑल इंडिया रँकला जर न्यायचं असेल तर आमची फाउंडेशन बॅच जी आहे जी 2nd 3rd पासून आपण मुलांची फाउंडेशन पासून तयारी करून घेऊ शकतो. क्षितिज जो आहे तो क्षितिज असू दे, समर्थ असू दे, अद्वैत असू दे, ही जी मुलं आहेत ते फाउंडेशन पासून जी आहे ते सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी करतात. त्याच्यामुळे त्यांचा हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट आता आपल्या समोर आलेला आहे. त्यामुळं आता मे एंडिंगला आम्ही सैनिक स्कूल फाउंडेशनच्या बॅचची एक्झाम घेणार आहोत. ती एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर जो आहे त्या नंबर दिलेला असणार आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या फाउंडेशन बॅच म्हणजे 2nd 3rd मुलांचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानुसार फाउंडेशन पासून तुम्ही तयारी जी आहे ती तयारी करून घेऊ शकता, जेणेकरून भविष्यात तुमची मुलं देखील ऑल इंडिया रँक 1 पर्यंत जाऊ शकतील. कारण या वर्षीचं आमचं ध्येय जे होतं ते तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. नेक्स्ट इयरचं ध्येय जे आहे आमचं, तर नेक्स्ट इयरचं आमचं टार्गेट असणार आहे 300 आउट ऑफ 300. यासाठी जे आहे ते आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मुलांचा सुद्धा आम्हाला छान सपोर्ट मिळत आहे. तुमची मुलं देखील ऑल इंडिया रँकला जर न्यायची असतील तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या
यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा. म्हणजे जे तळागाळामध्ये जे खेडेपाडी राहणारे जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे, त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेला, ती मुलं देखील ऑल इंडिया रँकला येऊ शकतात. यासाठी आमचा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.